हाय फ्रेंड्स, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत बेसनचे लाडू। बेसनचे लाडू बनवण्यासाठी हे मी घेतलेले अर्धा किलो पीठ, जे की मी त्याला चाळून घेतलेलं आहे। इथं मी साखरेची भरड घेतलेली आहे। असं बारीक करून घ्यायचं नाही, थोडंसं आपल्याला रवाळ रवाळ असं पीठ ठेवायचं आहे। लाडू पिठाळ होऊ नये किंवा पिठात सारखे लागू नये म्हणून त्यासाठी आपण चना डाळ टाकणार। चना डाळची पण मी भरड काढलेली आहे। ही पण अशी जाडसरच काढायची आहे, जास्त बारीक करायचं नाही, जास्त पिठासारखं आपल्याला बारीक करायचं नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला भाजण्यासाठी तूप घ्यायचं आहे। आपली आता गरम झालेली आहे, त्यात टाकू आपण तूप। तूप आपलं गरम झालेलं आहे, त्यात आपण आता पीठ भाजण्यासाठी टाकून घेऊ। पीठ करपणार नाही याची काळजी घ्यायची आपण। थोडासा पिठाचा कलर बदलत चाललाय, तुम्ही पाहताय। पीठ भाजलं की नाही हे बघण्यासाठी आपल्याला पिठाला थोडंसं आपल्या हातावर घेऊन असं मॅश करायचे। एकदम सॉफ्ट असं लागत असलं की समजायचं आपलं पीठ भाजलेलं आहे। किंवा असा कलर बदलला की आता आपण त्यात फुटाणा डाळची भरड काढलेली आहे, ती आपल्याला त्यात भाजून घ्यायची आहे। हे पण आपण त्यात एकजीव करू, त्या पिठामध्ये आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि हिला पण छान भाजायचं आहे। पीठ आपल्याला एकसारखं परतत राहायचं आहे, त्यामुळं पीठ चिटकणार नाही। कारण की पीठ चिटकलं किंवा करपलं तर ते चांगलं लागणार नाही चवीला। त्यासाठी आपल्याला कंटिन्यू हे पीठ परतून घ्यायचं आहे। जवळपास आपले लाडू किंवा आपल्या पिठाचं भाजल्यासारखा कलर दिसतोय, कलर बदललेला आहे छानपैकी पिठाचा। जितकं छान भाजणार तितकं बघताय कलर पण छान आलेला आहे। तर मी आता गॅस बंद करणार आहे। पूर्ण पीठ ताटात काढलेलं आहे। हे पीठ पूर्ण आपल्याला गार करून घ्यायचं आहे। गरम पिठात आपल्याला पिठी साखर किंवा पिठीची भरड टाकायची नाही आहे। त्यामुळं काय होतं की आपली साखर गरम असल्यामुळे वितळते, मग ती लाडू बरोबर नाही लागत किंवा लाडूला वळायलाही त्रास होतो, चिकटतात लाडू। त्यामुळं आपल्याला ही भरड पीठ गार झाल्यासच टाकायचं आहे।